नमस्कार, मी विशाल पाटील. आपण पाहताय जय महाराष्ट्र आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच हवाला एक सर्वात मोठी बातमी पाहणार आहोत ती म्हणजे पाकच्या ताब्यात असलेले भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे थोड्याच वेळात भारतात दाखल होणार आहेत आणि हवाई दलाचे अधिकारी वाघा बॉर्डरवरती पोहोचले आहेत. अभिनंदन यांचे कुटुंबीय सीमेवरती दाखल झालेले आहेत आणि काही वेळातच अभिनंदन यांची सुटका होणार आहे. मीडिया, सामान्य नागरिकांना दूर ठेवण्यात आलेल्या संपूर्ण देशाची प्रतीक्षा थोड्याच वेळात संपणार आहे आणि विशेष विमानानं त्यांना भारतात आणावं ही भारताची मागणी होती. मात्र पाकिस्ताननं ही मागणी फेटाळत वाघा बॉर्डर मार्गे त्यांना भारतात पाठवण्याचा निर्णय घेतलाय. त्यांना आणण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. वाघा बॉर्डरवरती त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे. मात्र त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर वाघा बॉर्डरवरील बीटिंग द रिट्रीट हा सोहळा मात्र रद्द करण्यात आलेला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव प्रसार माध्यम आणि सामान्य लोकांना वाघा बॉर्डरवरती जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे आणि सुटकेनंतर त्यांची रेड क्रॉस हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आणि त्यानंतर अभिनंदन यांना त्यांच्या कुटुंबियांना काही क्षणासाठी भेटू दिलं जाणार आहे. सुटकेनंतर नेमकी काय प्रतिक्रिया असेल ते देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तर या सुटकेनंतर काय अशा प्रकारचा प्रश्न जो तो सगळ्यांनाच पडलेला आहे. पाहणार आहोत की काय होणार आहे त्यानंतर ते ग्राफिक्सच्या माध्यमातून. अभिनंदन यांना रेड क्रॉस हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात येईल. वाघा सीमेवरती पोहोचल्यावरती अभिनंदन यांना त्यांच्या कुटुंबियांना काही क्षणासाठी भेटू दिलं जाईल. हवाई दल गुप्तहेर खात्याचे अधिकारी अभिनंदन यांचा ताबा घेतील. तर वैद्यकीय तपासणीद्वारे अभिनंदन यांचा शारीरिक छळ झाला का याची तपासणी देखील केली जाईल. पाकिस्तानच्या ताब्यात असताना काय प्रश्न विचारले याची चौकशीही होईल. तर चौकशीनंतर अभिनंदन यांना घरी जाण्याची किंवा ड्युटी जॉईन करण्याची परवानगी मिळेल. वाघा बॉर्डर पासून 1 किलोमीटर अंतरावरती सध्या मीडियाला थांबवण्यात आलेलं आहे. आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी, अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत माजी लष्करी अधिकारी कर्नल राजन फडके. कर्नल, खूप खूप स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. त्याच सोबत आपल्या या चर्चेमध्ये आणखी एक सामील होतात ते म्हणजे माजी लष्करी अधिकारी कर्नल अजित ओढेकर देखील आहेत. सगळ्यात आधी आपल्याकडे येईल मी राजन फडके सर. राजन सर, आपण बघतोय की गेल्या कित्येक दिवसांपासून सगळ्यांनाच एक उत्सुकता होती की अभिनंदन यांची सुटका होणं महत्वाचं होतं. त्या संदर्भामध्ये अनेक प्रकारच्या प्रक्रिया ज्या आहेत त्या पूर्ण करण्यात आलेल्या होत्या आणि भारतानं मुत्सद्देगिरी जी दाखवली त्याला कुठेतरी यश आलं आणि त्यानंतर आता जे स्वतः आहेत ते बॉर्डरवरनं आपल्या भारतामध्ये प्रवेश करताना दिसून येतील. अभिनंदन यांच्या स्वागतासाठी संपूर्ण देश सज्ज झालेला असताना कशा प्रकारे त्या ठिकाणचं वातावरण असेल, तणावही त्या ठिकाणी असणार आहे. आपण स्वतः लष्करी अधिकारी आहात, काय काय प्रोसिजर त्यावेळेला सुरू असेल? नाही, प्रोसिजर जी डॉक्युमेंटेशनची जी झालेली आहे कागदपत्राची ती त्यांनी लाहोरमध्ये पूर्ण केलेली आहे. जसं मी पहिल्यांदा सांगितलं, मेडिकल झाली असेल रेड क्रॉस कडनं आणि त्यांना एक सर्टिफिकेट दिलं असेल की इज मेडिकली फिट आणि एक दुसरं दिलं असेल की देअर नो क्रुएलिटी, काही त्यांच्यावरती छळ वगैरे झालेलं नाही वगैरे आणि सुखरूप आहेत. या हिशोबाने ते कागदपत्र आपल्याला बॉर्डर वाघा बॉर्डरवरती देतील. वाघा बॉर्डरचं आपण बीटिंग द रिट्रीटचं जे पाहिलेलं आहे, जिथे ते दोन्ही बाजूचे सैनिक कवायत करत असतात, ती कवायत होणार नाही. हे गेट्स उघडले जातील आणि ते ग्रुप कॅप्टन क्रेन आहेत ते त्यांना घेऊन इकडे येतील आणि मग इथं थोडंसं जसं सांगितलं तसं त्यांच्या घरच्यांना एक 5-10 मिनिटं बोलून देतील, जास्त नाही बोलून येणार. कारण आर्मी एअर हेडक्वार्टरला त्यांचं डिब्रीफिंग करणं सर्वात महत्वाचं आहे की काय प्रश्न विचारले गेले, कुठं ठेवलं गेलं, जेवायला काय दिलं, खायला, म्हणजे सूक्ष्म सूक्ष्म प्रश्न विचारून डिब्रीफिंग वरनं काही माहिती मिळते का त्या पाकिस्तानच्या बद्दल की कुठं होतात. ऑफकोर्स त्यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली असणार त्यांनी, त्याच्यामुळे तसं क्लिअर, पण कानावरती जे आवाज येतात त्यांनी गाडीतनं चाललो होतो, शहरात होतो, दुसऱ्या अनजान ठिकाणी, निर्जन ठिकाणी होतो वगैरे, ते सर्व सांगू शकतील. आणि ते डिब्रीफिंग 1-2 दिवसातून मग बहुतेक त्यांना सुट्टीवर सोडलं जाईल
आणि मग ते आठवड्यानंतर आपली युनिट जॉईन करतील आणि मग परत आपल्या उद्योगाला लागतील. नक्कीच. कॅप्टन अजित ओढेकर यांच्याकडे मी जातोय यावेळेला. कॅप्टन अजित, आतापर्यंत काय काय घडलं ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील सर्वांनीच पाहिलेलं होतं. पाकिस्तान इतका सरळ सोपा नाहीये की सरळ याच्याने अभिनंदन यांची सुटका करेल. मात्र ज्या प्रकारचं राजकारण खेळावं लागलं, आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या प्रकारचा दबाव पाकिस्तानवरती आपल्याला क्रिएट करावा लागलेला होता, त्याचंच हे फळ आहे असं म्हणता येईल का? कारण अवघे काही क्षण उरलेले आहेत आणि त्यानंतर अभिनंदन जे आहेत ते वाघा बॉर्डर मार्गे भारतामध्ये प्रवेश करतील. मी तुम्हाला पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे भारताने जे कूटनीती किंवा कूटनीतीच्या स्तरावरती ज्या पद्धतीने जगभरामध्ये आपलं एक वजन प्रस्थापित केलं, भारतीय लष्कराने जे आपल्या सामर्थ्याचं प्रदर्शन केलं, या सर्वांचा परिपाक म्हणजे पाकिस्तानला आपल्या असलेल्या अभिनंदनला आज ते परत पाठवत आहेत. त्याच्यामध्ये एक सकाळची बातमी अशी होती की भारत सरकारने पहिल्यांदा त्यांना विमानाने दिल्लीला पोहोचता करावं अशी पाकिस्तान सरकारकडे मागणी केली होती आणि ही मागणी अत्यंत महत्वाची होती. पण पाकिस्तान सरकारने ती मागणी ठुकरावून लावली. कारण पाकिस्तान सरकारला जगाच्या असलेल्या लोकांकरता असा एक शो करायचा होता की बघा, आम्ही हा भारताचा पकडलेला वैमानिक त्याला योग्य त्या परिस्थितीमध्ये वाघा बॉर्डरला परत घेऊन जातो आहोत आणि त्याच्या ताब्यात देतोय. कारण वाघा बॉर्डरला मोठ्या प्रमाणावरती नागरिकांची उपस्थिती असते आणि त्याला मोठ्या प्रमाणावरती बाहेर सगळं जगभर प्रसिद्धी मिळणार आहे. आणि तसं करताना त्यांना आपला पॉईंट जास्त प्रेसबॅक करता आला असता आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्याला दिल्लीला आणून सोडायची विमानाने भारत सरकारची विनंती ठुकरावून लावली आणि त्यांचा आग्रह त्यांनी कायम ठेवला की आम्ही त्याला प्रत्यक्ष वाघा बॉर्डरवर आणूनच तुम्हाला हँडओव्हर करू. पण त्याचं मुळात कारण हे होतं. आणि मगाशी आपण बोलले झाल्याप्रमाणे पाकिस्तानची ही नीतीच आहे की ते दाखवतात एक आहे, त्यांना करायचं दुसरं आहे आणि म्हणून त्याचाच हा एक भाग त्यांच्या डिप्लोमसीचा आहे असं आपण धरून चाललं पाहिजे. बरोबर आहे. कर्नल राजन फडकेजी, काल जी संयुक्त पत्रकार परिषद झालेली होती, तिन्ही दलाचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या पत्रकार परिषदेमध्ये थेट इशाराही देण्यात आलेला होता. जरी एका बाजूला पाकिस्तानकडून आपण किती चांगले आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी दुसरीकडे मात्र भारतानं थेट पुरावे दिलेले आहेत की भारतावरती कशा प्रकारे शस्त्रसंधीचं उल्लंघन करत म्हणा किंवा वेगवेगळ्या पद्धतींनी कशा प्रकारे हल्ले केले जात आहेत आणि याचे थेट पुरावे जगासमोर मांडण्यात आलेले आहेत. त्यामुळे क्लीन चिट इमेज घेऊन जाण्याचा पाकिस्तान जो प्रयत्न करतोय तो देखील मात्र फसवा ठरताना दिसणार आहे. हसू होणार आहे पाकिस्तानचं. हसू होणार आहे काय, झालंच आहे. कारण अमेरिकननी त्यांना F-16 भारताविरुद्ध वापरायला बंदी केली आणि नेमके त्याचेच अवशेष आपल्याला मिळालेले आहेत आणि त्याच्यावरनं ते AIM जे दाखवत होते, रडारचा जो हिस्सा आहे तो F-16 फाल्कनचा आहे आणि त्याच्यावरनं अमेरिकेला कळून चुकलंय की हे आपली F-16 वापरलीत आणि F-16 पाकिस्तानकडे आहेत, आपल्याकडे नाहीये. त्याच्यामुळे त्यांना किती खोटं बोलले तरी जे F-16 विमानाचे मालक आहेत त्यांना समजलेलं आहे की यांनी असं घुसखोरी केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती दबाव पडलेला आहे आणि त्यांनी मग सोडायचं तंत्र अवलंबलेलं आहे. कारण त्यांनी विमानाने जायला नकार दिला आणि बाय रोड पाठवत आहेत. मायामध्ये मला अजून सुद्धा यांच्याबरोबर संशय येतोय की काही लॉयर ते वाघा बॉर्डर मध्ये कधी मध्ये IEDने उडवणार आहेत का काय. कारण हे काय विश्वासाचे पात्र येतो, यांच्यावरती काय विश्वास ठेवायचा. हे म्हणतील बघा आमच्याकडे पण आतंकवाद आहे, काही करू शकतात. त्याच्यामुळे जोपर्यंत वाघा बॉर्डर मधनं प्रत्यक्षात अभिनंदन आपल्या हातात येत नाही तोपर्यंत काळजीच आहे. खरोखर आहे. आणि याच संदर्भात अजित ओढेकर जी आपल्याकडे येतो, ज्या प्रकारे आता संशय व्यक्त केलेला आहे स्वतः कर्नल फडके यांनी देखील की रस्त्यामध्ये काहीही होऊ शकतं. यापूर्वीची जर आपण पत्रकार परिषद पाहिली आणि ती देखील गफूर यांचं म्हणणं होतं की पाकिस्तान हा शांतताप्रिय देश आहे. त्याचबरोबर पाकिस्तान सतत हात पुढे करतोय, मात्र भारताकडूनच दहशतवाद पोचला जातोय आणि भारताकडूनच सातत्यानं हल्ले होतात. शस्त्रसंधीचं उल्लंघन जे आहे ते देखील भारतीय जवानांकडूनच होताना दिसतंय.
मात्र दुसरीकडे जोपर्यंत अभिनंदन जे आहेत ते वाघा बॉर्डरवरून भारतात येत नाही तोपर्यंत खरोखर काळजीचं कारण आहे का? कारण याला वाघा बॉर्डरवरती तणावाचं वातावरण असणार आहे. बीटिंग द रिट्रीटही कॅन्सल करण्यात आलेलं आहे. वाघा बॉर्डरवरती अभिनंदन यांचं कुटुंब देखील दाखल झालेलं आहे. काय सिच्युएशन असेल एकंदरीत? मगाशी माझे मित्र कर्नल फडके यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना बाय रोड आणताना घातपात होऊ शकतो यात काही शंका नाहीये. तसंच जेव्हा ते वाघा बॉर्डर क्रॉस करून भारताच्या प्रदेशामध्ये शिरतील त्यावेळेस जर आपण कधी लोकांनी बघितलं असेल वाघा बॉर्डरला अक्षरशः हजारो लोक उपस्थित होतात रोजच्या रिट्रीट सैनिक बघण्याकरता आणि आज तर ती संख्या लाखो पटीने वाढली असण्याची शक्यता आहे. अशा वेळेस एखादा शार्प शूटर सुद्धा भारताच्या हद्दीमध्ये यांना उडवू शकतो आणि पाठीमागून पाकिस्तानचा मीडिया आणि पाकिस्तानचं सरकार आपल्याच देशामधल्या काही लोकांचं म्हणजे मगाशी मी स्पष्टपणे सांगितल्याप्रमाणे ज्या 21 विरोधी पक्षीयांनी अशा प्रकारचे स्टेटमेंट केले की मोदींनी हे सगळं घडवून आणलं त्याचा नष्ट करण्याचा पुरावा भारतानेच केला आणि आपल्या अभिनंदनचा खून भारतानेच केला अशा प्रकारची तजवीज सुद्धा पाकिस्तान करू शकतं आणि म्हणून सगळ्या प्रकारची सिक्युरिटी लक्षात घेऊन ह्या पद्धतीने तिथं लोकांच्या जमावाला सुद्धा फार दूरवर रोखण्यात आलेलं आहे. मीडियाला पण जवळ येऊ दिलेलं नाहीये. त्यामुळे अशा वेळेस एक अत्यंत भावनेने उसंबळलेलं असं एक वातावरण असणार आहे. माझी खात्री की ज्यावेळेस अभिनंदन भारताच्या हद्दीमध्ये पाय ठेवेल त्यावेळेस त्याच्या भावना अत्यंत उसंबळून आलेल्या असतील. तो भारताची माती उचलून कपाळाला लावेल परंतु त्याच्या आई वडील सुद्धा त्याला ताबडतोब भेटू शकणार नाहीयेत. कारण याच्यामध्ये सिक्युरिटी हा एक मोठा इन्व्हॉल्व असलेला प्रश्न आहे आणि जसं मगाशी फडके साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीप्रमाणे मी सकाळी बोललो होतो की त्याला ताबडतोब कुठेही त्यांना जाता येणार नाही. त्याचं जोपर्यंत डिब्रीफिंग होत नाही तेही कदाचित त्याला आर्मी हेडक्वार्टरला नेऊन MI ब्रांचच्या अंडर त्याच्याशी प्रश्नोत्तर केले जातील आणि नंतरच त्याला पुढे त्याच्या काही दिवस सुट्टी देऊन युनिटमध्ये त्याला दाखल करण्यात येईल आणि तो काही दिवस आर्मी हेडक्वार्टरला सर्व्हिस करेल आणि नंतर तो पुढे पुन्हा एअरफोर्समध्ये जाईल असा माझा कयास आहे. बरं कॅप्टन अजित ओढेकरजी, यापूर्वीच आपण पाहिलं होतं की इम्रान खान यांनी देखील सांगितलेलं होतं संसदेमध्ये त्यांच्या थेटपणाने की शांततेचा संदेश म्हणून आपण त्यांना सोडतोय. मात्र अभिनंदन यांना सोडत असताना यापूर्वीच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेला एक महत्वपूर्ण करार होता आणि त्या कराराच्या पार्श्वभूमीवरतीच अभिनंदन यांची सुटका करावी लागतीये का? कारण पाकिस्तान इतका सरळ देश नाहीये जेवढं तो दाखवतोय. माझ्या माहितीप्रमाणे खरं म्हणजे अशा प्रकारचा करार काही भारताबरोबर पाकिस्तानने केला असं म्हणायचं कारण नाही. कारण जिनेव्हा कन्व्हेन्शन मध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्या कन्व्हेन्शन प्रमाणे जेव्हा दोन देशामधला एखादा प्रिझनर वॉर त्या देशात ताब्यात असतो तर त्यावेळेस जेव्हा युद्धबंदी होते दोन्हीकडचे देश जाहीर करतात की आम्ही युद्धबंदी केली आहे त्यानंतर मात्र ताबडतोब युद्ध कैद्यांना संबंधित देशाने त्याच्या परत देशाला करणं भाग असतं. पण अशा प्रकारचा करार पाळणारा पाकिस्तान आहे असं मला वाटत नाही. कारण कदाचित आपल्या इथले अनेक लोक ही गोष्ट विसरले असतील की 1965 आणि 1971 या दोन युद्धांच्या दरम्याने भारतीय सैनिक अधिकारी आणि जवान असे मिळून एकंदर आज 53 जण पाकिस्तानच्या कैदेमध्ये एक प्रकारे सडतायत आणि त्यांच्या बाबतीमध्ये अनेक वेळा पुरावे देऊन झालेले आहेत. काही वेळा तर इथून एक डेलिगेशन सुद्धा पाकिस्तान सरकारच्याच आमंत्रणावरून गेलं आणि पाकिस्तानमध्ये त्यांना नेल्यानंतर काही घटना अशा घडल्या पॉलिटिकली की पाकिस्तानने त्यांना त्यांच्या मुलांना भेटू दिलं नाही वडिलांना आणि तिथून त्यांना परत यावं लागलेलं आहे. पण अशी रिलायबल माहिती नावानिशिवार लोकांकडे आहे, आर्मीकडे माहिती आहे की असे 53 लोक आज सुद्धा पाकिस्तानच्या कैदेमध्ये पडून आहेत. पण तो जिनेव्हा कराराला सुद्धा पाकिस्तान कवडीची किंमत देत नाही. त्यामुळे यावेळेस जर समजा ते अभिनंदनला वेळच्या वेळी परत करत असतील त्याचं कारण एकमेव कारण एवढंच आहे की जागतिक स्तरावरती एकही देश आज पाकिस्तानच्या बाजूने उभा नाहीये. दुसरी गोष्ट अशी की या सर्व प्रकरणामध्ये भारतीय सैन्याचा धसका हा निश्चितच 100% पाकिस्तानी सैन्यानी आणि इम्रान खानने घेतलेला आहे. त्यामुळे त्यांना याची जाणीव आहे की आपण हे युद्ध पुढे अशा पद्धतीने लढू शकणार नाही. पाकिस्तानची आजची आर्थिक परिस्थिती लक्षात घेतली, त्यांची सैन्याची तयारी लक्षात घेतली, शिवाय त्यांना आर्म सप्लाय करणारा
प्रत्यक्ष अमेरिका, की ज्या अमेरिकेवर त्यांचं परचेस करताना F-16 हा करार झाला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये F-16 भारतावर वापरले जाणार नाहीत, त्याच अमेरिकेच्या झालेल्या कराराला ठोकरून लावत त्यांनी ती विमानं आपल्या विरोधात वापरली. कारण पाकिस्तानकडे याच्यापेक्षा ऍडव्हान्स विमानं आजच्या दिवसाला नाहीयेत आणि आहे ती लिमिटेड सामुग्री, नव्याने कुठली ते तातडीने परचेस करू शकणार नाही. असं परिस्थिती असताना भारताविरुद्ध पाकिस्तान जर उद्या फुल फ्लेज वॉर झाली तर कन्व्हेन्शनल वॉरफेअरमध्ये सुद्धा 5 दिवसाच्या वर ते आपल्याशी युद्ध लढू शकणार नाही, कारण त्यांची सगळी सामुग्री संपलेली असेल. आणि ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता जगाच्या पुढे प्रदर्शन करणं सगळ्यात सोयीस्कर आहे असं इम्रान खान सरकारने विचार केलेला आहे. आणि आमच्याकडून भारताकडे ऑफर आहे की आम्ही हे युद्ध थांबवू इच्छितो आणि तुमचा युद्ध कैदी आम्ही तुम्हाला त्याच उद्देशाने ताबडतोब परत करत आहोत जेव्हा की युद्धबंदी जाहीर झालेली नाहीये. आणि त्या एकाच त्यांच्या असलेल्या प्रश्नामुळे, प्रॉब्लेममुळे त्या अभिनंदन आपल्याला परत करतायत आणि जगाला हे दाखवतायत की आम्ही भारताशी असं करायला तयार आहोत, आम्ही त्यांच्याशी जुळवून घ्यायला तयार आहोत. पण भारत हे युद्धखोर राष्ट्र आहे आणि दुर्दैवाने मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आज आपल्या देशामध्ये विरोधी पक्षातले लोक आज टीव्हीवर अशी काही स्टेटमेंट करतायत की ज्याचा बळ पाकिस्तानला मिळतंय. ही अत्यंत दुर्दैवी परिस्थिती असं मला वाटतं. लोकांनी यापासून सांभाळून स्टेटमेंट करावेत देशाच्या इंटरेस्टमध्ये, असं मला पुन्हा एकदा म्हणावं असं वाटतं. खरोखर आहे. अभिनंदन यांच्या येण्याची प्रत्येक जण वाट पाहत असताना मात्र एका बाजूला यावरून राजकारणही सुरू झालेलं होतं. या संदर्भातली चर्चा देखील आपली सुरू राहणार आहे. मात्र तत्पूर्वी एक मोठी बातमी येते आणि ती बातमी येते म्हणजे लोकसभा निवडणूक ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेलं आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे या वर्षीच्या लोकसभा निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र निवडणुका पूर्वनियोजित वेळेनुसारच होतील असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय. त्याचप्रमाणे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्येच निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता देखील आहे. आमचे इनपुट हेड विनोद राऊत यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत. विनोद, लोकसभा निवडणूक जी आहे ती पूर्वनियोजित वेळेतच होणार असल्याची यावेळेला सर्वात मोठी बातमी येते, काय सविस्तर सांगाल? लखनौमध्ये आज जे मुख्य निवडणूक आयुक्त आहे भारताचे, ते एक निवडणुकीच्याच सगळ्या प्रोसेसमध्ये होते. त्यावेळी त्यांना हे प्रश्न, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे स्पष्ट केलं, कारण भारत पाक सीमेवरती गेल्या काही दिवसापासून जो तणाव आहे त्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती कदाचित लोकसभाच्या निवडणुका आहेत ज्या मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता आहे, त्याचा कार्यक्रम मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे, ते पुढे ढकललं जाईल अशी एक शक्यता होती, अशी एक सर्वांच्या मनामध्ये शंका होती. मात्र ती शंका स्पष्ट करत जे मुख्य निवडणूक आयुक्त आहे सुनील अरोडा, त्यांनी हे स्पष्ट केलंय की निवडणुका ज्या आहे लोकसभेच्या त्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्याचं वेळापत्रक जाहीर होईल आणि नियोजित वेळेतच या पूर्ण होणार आहे. त्यामुळं आता हे चित्र जे आहे, जे शंका आणि कुशंका व्यक्त होत होत्या त्या आता या सगळ्या खुलाशांनी स्पष्ट झालेल्या आहेत. नक्कीच धन्यवाद विनोद, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आता पूर्वनियोजित वेळेनुसारच भारतामध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. भारत पाक तणावामुळे त्याच्या तारखा बदलतात का, त्याच्या वेळापत्रकावरती परिणाम होतो का अशी शंका उपस्थित केली जात असतानाच आताच मात्र निवडणूक आयोगाकडून या संदर्भातलं स्पष्टीकरण देण्यात आलंय. लोकसभा निवडणूक पूर्वनियोजित वेळेतच होणार असल्याची यावेळची सर्वात मोठी बातमी. तर कॅप्टन अभिनंदन पुन्हा भारतात कधी परततात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अवघे काही क्षण त्यासाठी शिल्लक राहिलेले आहेत आणि या संदर्भातली चर्चा आपण मान्यवरांशी करतोय. मात्र करूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर.